हे सुरभी कशी आहे? आवाज. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. चला येतील आता वन बाय वन. रमा. रमा, ऑडिओ कनेक्ट नाही झालाय तुझा. चेक कर पुन्हा. सुरभी, वाचलं का काही शिवाजी महाराजांचं की पुस्तक बंद? शाळा बंद, पुस्तक बंद? हो. थांब, आता विचारणार आहे मी प्रश्न आधीच झालेल्यावर. हो. नाही, पुस्तक पुस्तकच शोधतीये. अगं, अगं नाही नाही, ठीक आहे, बस बस. हा. ती म्हणलं आज काय होणार नाहीये फारसं, असं म्हणलं तिला. ती शोधत होती ती. हा, नाही नाही, आज कसं घेणार नाही. आज मी जरा आज काही वेगळा घेणार नाहीये बस. त्यातलाच एक पॅरेग्राफ शेअर करणार आहे. जे नवीन आले आहेत त्यांच्याकडनंच घ्यायचं आहे मला ऍक्च्युली. हो हो. हा. जुन्यांचं तर मग बघू आता, यांच्याशी मला गप्पा पण मारायच्या. पुस्तक तरी हम्म. आलंय बाहेर. चला. आफ्टर रेकॉर्ड 5 months. तर वेळेवर सापडलं. छान. 7:30 झाले ना. मला काही घ्यायचंय का मॅडम? का मी हो जस्ट ना. मी अटेंडन्स करू? अटेंडन्स लिहायचंय, ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि मी शेअर करेल ना, हा. तेव्हा समजा मला पार्टिसिपंट्स दिसले नाही हम्म. तर ते करायचे तेवढं. आणि मध्ये मध्ये आता आहे ना गप्पा मारायला आपल्याला, जरा चालेल. विचारायचं पोरांना. ठीक आहे. ईशान. ईशान कोण? ईशान सगळ्यांनी रेच. व्हिडिओ ऑन करा. अच्छा, ईशान ह्याच्यात ईशान रेचवर आहे का? हा, राईचवर. हा मॅम. हा. हा. काय मोठ्या गटात नाहीये का मग तो? नाही, ऍक्च्युली त्याच्या बहिणीला म्हटलं होतं मी. एक मिनिट थांब. ईशान. हा मॅम. पूर्वाचा क्लास चालू आहे मॅम. पूर्वा ह्या ग्रुपमध्ये बसेल म्हणे तुम्ही. हो हो, तिच्यासाठीच पाठवली होती लिंक मी ऍक्च्युली. बरं ठीक आहे, आता याला. सरांनी ना दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड केलाय आम्हाला, पण ते लिंक होती तर आम्ही लॉग इन केला. ते आधी याच्या आधी सेशन लॉग इन नव्हते हो केलेले. हो, आता ही लिंक मी पूर्वासाठी पाठवली होती. ओके मॅम, ठीक ठीक आहे, ती आहे. लॉग इन करेल. हा मॅम. हा, दोघी ठीक आहे. बसू शकतात ना? सध्या आज बसू दे याला, काय हरकत नाही, मी हा. बघते. ठीक हा आहे. चालेल. चालेल. अन्नका, अद्विका आल्या, ऋत्विका आलाय. रमा झालं ग. रमा, व्हिडिओ ऑन करायचा. अनघा, अद्विका व्हिडिओ ऑन करायचा. सांगायला लागलं नाही पाहिजे. नाही नाही, मी ऍक्च्युली मॅम मी ट्राय करते. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी ट्राय हा. करते. नाही नाही, काय हरकत नाही, लावा. जिया. एका ठिकाणी छान स्वस्थ बसायचं सगळ्यांनी. हं? वैशाली मॅडम. काय माहिती कोण पाहते. वैशाली मॅडम कोण आहे? वैशाली मॅडम नावानी कोण जॉईन झालाय? आरव आरव एक 10-15 मिनिटात आम्ही घरी पोहोचतोय मॅडम. मी त्याला जॉईन करून देते. मी नाव चेंज करते त्याचं. आरव 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 अवताडे. अवताडे. हा, अच्छा, हा. ठीक आहे. हा. आरव तुझं नाव टाक. अरे ते परमनंट तुझं नाव टाकणार आहे, माझं नाव का द्यायचं? किती जण आहेत? जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 10 16 जण आहेत. 16 जणांपैकी किती आले? 6.
जया कोण आहे? अं, जया कृतिक्षा. हा, जया कृतिक्षा कोण आहे? Ma'am, I'm Padmanabhan. अच्छा, ठीक आहे. Yeah. तुमच्या नावाने जॉईन करा ना मग. Okay. Yeah, I'll change my name. Thank you. हा, रमा व्हिडिओ ऑन होतोय का? हा, परत नाही ती पुन्हा करत आहे जॉईन बहुतेक. फोन दोन आहे त्यांचं लॉग इन. 2 ठिकाणी केलं का? मग 2 ठिकाणी आवाज येणार. बरं, बघूया. चालेल. ओके, पूर्वा पण जॉईन झाली वाटतं. तुम्ही दोघं एकाच याच्यावरून असाल तर राहा एकाच ठिकाणी दोघही जण. पूर्वा आणि काय नाव आहे आपलं? ईशान. चालेल. आता रमा जुनीच आहे, ऋत्विक जुना आहे, अनघा अद्विका जुन्या आहेत. जिया होती का? एक मिनिट. बाकीच्यांनी यांना म्यूट केलं होतं. हा. तर जिया एंटर झाली होती ना आता? हो, बहुतेक लेफ्ट झाली परत. अगं बाई. हा, कनेक्शन आय थिंक होत नव्हतं म्हणून ती. तिथं बरेच वेळा असं होतं ऍक्च्युली. ठीक आहे. हम्म. तर 2 मिनिटं वाट पाहूया अजून. ठीक आहे. ठीक आहे. मग सुरू करूया. फोन 1 2 3 4 6 7 जण. जया, अच्छा, ते पद्मनाभन. ठीक आहे, चालेल. करूया सुरू. हा, ठीक आहे. तर आली जी आपण आली. प्रार्थना पाठवलेली नवीन स्टुडंटसाठी, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगते आम्ही. प्रार्थना पाठवली आहे आणि खाली ऑडिओ पण पाठवलेला आहे. ठीक आहे. तर ती प्रार्थना पाठ करायची आहे ऍक्च्युली, पण 2-3 वेळा म्हणून वर्गामध्ये म्हणताना समजा प्रिंटआउट हातात घेऊन वाचून बघत असाल तरी चालेल, म्हणजे तोपर्यंत पाठ होऊन जाईल. ठीक आहे. तर आज आपण ज्यांची ऑलरेडी झालेली आहे छान पाठ, त्यांच्याकडून आपण आज ती प्रार्थना म्हणून घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरभी, पहिलं कडवं म्हणायचं. जिया दुसरं कडवं, किंवा जिया तू म्हणते की ऋत्विकला म्हणायला लावू? ऋत्विकला सांगू? हा, ठीक आहे. ऋत्विक, येतं तुला दुसरं कडवं? हा, ठीक आहे. आणि अनघा अद्विका, तुम्हाला तिसरं कडवं. हा, दोघी जणी मिळून. चला, सगळ्यांनी हात जोडा आणि छान बसा. हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. हो, आता दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला सवंचे जागणे. माणसाने माणसाशी असा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांदणे. पाऊले चालो पुढे जे थांबले
श्वास आता तो पुन्हा न लागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान. तर पुढच्या वर्गामध्ये रमा, युग आणि आरव अशा तिघांना म्हणायला लावीन मी. ठीक आहे. त्यामुळे प्रिंट आउट काढून घ्याल तरी प्रिंट आउट वरून पाहून म्हटली तरी चालेल. ठीक आहे. तर आजचा एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. जिया आणि सुरभी या दोघींनाही मेरिटमध्ये बक्षीस मिळालेलं आहे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या परीक्षेत. ठीक आहे. हे दोघी मेरिटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे दोघींचेही खूप खूप कौतुक, दोघींचेही खूप खूप अभिनंदन. तर सगळ्यांनी थोड्या टाळ्या वाजवा आणि अभिनंदन करा त्यांचं. दोघी आहेत इथे, जिया आहे आणि सुरभी. ठीक आहे. तर पुढच्या पर्वामध्ये परीक्षेची तयारी करायची आपल्याला. आपण सगळ्यांनी मिळून असा छान अभ्यास करायचा आणि आपल्याला पण असं भरघोस यश मिळेल असा आपण अभ्यास करूया. चालेल सगळ्यांना? ठीक आहे. मस्त. तर आता थोडं नवीन जे आले आहेत त्यांचं इंट्रोडक्शन करूया आणि जुने आहेत त्यांनी पण स्वतःची ओळख करून द्यायची. ठीक आहे. तर पूर्वा, कुठे असतेस, कुठे राहतेस, कितव्या वर्गात आहेस आणि हिंदी येतं का, मराठी वाचता येतं का ते सांग. कितव्या वर्गात आहेस ते सांग. ठीक आहे. हो मॅम. मॅम माझं नाव पूर्वा आहे. मी 6व्या वर्गात आहे आणि मी बँगलोरला राहते. बर. मराठी वाचता येतं? हो मॅम. बर. ठीक आहे. ईशान, मॅम माझं नाव ईशान आहे. मी बँगलोरला राहतो. मला थोडी थोडी रीडिंग येते आणि मी 3ऱ्या वर्गात आहोत. ओके. पूर्वा तू किती वर्गात आहेस ग? मॅम 6वीत. 6th मध्ये, 6वीत. ठीक आहे. हा. युग, तुझी ओळख करून दे. कुठे असतोस, कितव्या वर्गात आहेस? अनम्यूट कर. नाही, अनम्यूट कर. आवाज येत नाहीये. करता येते? नाही? बरं, बघ तुझ्या आजूबाजूला आई बाबा कोणी असतील तर त्यांना करायला करून मग. ठीक आहे. आरव चालेल. पण रिजॉईन झाला का? आरव Academy ला हा परत. असावा. आरव दुसरा आरव असावा. अच्छा. ओके. 2 आरव आहेत. आरव अच्छा. तिळवे. हा, हा. हा. ओके. त्यामुळे 2 आरव आहेत. तर युग बघ रे, पुन्हा रिजॉईन कर, नाही तर मग तुला जर माईकचं ते जे आयकॉन आहे त्याच्यावर टच कर, म्हणजे मग तू ओपन होईल तो. बरं, तोपर्यंत आपण रमा सांग, तुझी ओळख सांग. मॅम माझं नाव रमा कुलकर्णी आहे. मी बँगलोरमध्ये राहते. मी 6व्या वर्गात शिकते आणि मला हिंदी आणि मराठी दोन्ही वाचता येतं. छान. आता कोण आलेले? युग बक्षीस रे, जमलं तर हँड रेस कर. ठीक आहे. हा. आरव, तुझी ओळख करून देतो का? आरव अवताडे, तुला बोलायला जमेल का? मॅम माझं कुठे नाव असतो? आरू अमोल अवताडे आहे. मी 3री वर्गात आहे आणि मला हिंदी आणि मराठी दोघं पण वाचता येतं. कुठे असतोस? मी बँगलोर मध्ये राहतो, हुलीमंगला. अच्छा, बंगलोर मध्येच राहतोस. ओके, ठीक आहे. हा. आरव तिळवे आलायस का? हो व्हिडिओ मॅम. ऑन करायचा आहे. विसरला का? व्हिडिओ ऑन करा. चला. छान. तर आता क्लासमध्ये आपल्या 2 आरव. हा. सुरभी, तुझी ओळख करून दे.
मी सुरभी आठवले. मी सातव्या वर्गात शिकते. मी बँगलोरमध्ये राहते आणि मला हिंदी आणि मराठी दोन्ही लिहिता वाचता येतं. छान. अनघा, अद्विका. अनघा, पहिले तू सांग. माझं नाव अनघा आहे. मी 6व्या वर्गात शिकते. मी बँगलोरमध्ये राहते आणि मला हिंदी आणि मराठी दोन्ही लिहिता वाचता येतं. छान. निर्मिती. नमस्कार मॅम, माझं नाव निर्मिती देशक आहे. मी 7व्या वर्गात शिकते आणि मला दोन्ही हिंदी आणि मराठी लिहिता आणि वाचता येतं. छान. ऋत्विक, मी तुझी ओळख करून दे. माझं नाव ऋत्विक राजन नवंडे. मी 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 बँगलोर मध्ये राहतो. मला मराठी आणि हिंदी दोन्ही लिहिता वाचता येतं आणि मी 2nd स्टँडर्ड मध्ये आहे. बर, ठीक आहे. युग, जमलं का? बोलता येईल का? हा, सांग, तुझी ओळख करून दे. युग जितेंद्र बनगर आहे. मी 5वीत आहे. मला थोडंसं वाचता येतं. बरं, हिंदी आहे तुला? हिंदी थोडे बोलता येतं. हिंदी विषय आहे का शाळेमध्ये? हा, आहे, वाचता येतं हिंदी मग? थोडंसं. थोडं. बरं, आणि कितव्या वर्गात आहेस म्हटलं तू? 5वीत. हा, ठीक आहे. कुठे राहतोस? मी मुंबई. अच्छा, मुंबईला राहतोस. मग मुंबईला तुला शाळेमध्ये मराठी विषय नाही आहे का रे? आहे. ठीक आहे, म्हणजे वाचता येतं तुला. ठीक आहे. कोण राहिला आता? निर्मिती. जिया, तुझी ओळख करून दे. माझे नाव जिया खुद. मी 8वीमध्ये शिकते. मी बँगलोरमध्ये राहते आणि मला हिंदी मराठी दोन्ही लिहिता वाचता येतं. ठीक आहे. आरव तिळवे, सांगा तुमची ओळख. माझं नाव आरव तिळवे आहे. मी 4थीत शिकतो. मला दोन्ही हिंदी आणि मराठी वाचता लिहिता येतं. आणि कुठे राहतोस? मी कोइंबतूर मध्ये राहतो. ठीक आहे. आरव झाला, जिया झाली, योग झाला. पद्मनाभन. पद्मनाभन. तुमची ओळख करून द्याल का? My name is Jay Kritiksha. My mother is Marathi. I don't know that. So I'm from Bangalore. I am from Bangalore. Marathi Okay, means which standard you are studying? Marathi means 5th. Fifth standard. So, do you have Hindi? That means they are Marathi. Do you have Hindi subject? She's asking. Yes. I'm the Marathi, yeah? Yes. I want to learn. Tell him. I want to learn I Marathi. want to learn Marathi. Okay. So, you are from Bangalore, isn't it? Yes. तर so this class actually okay, I'll talk to you later. No problem. ठीक आहे. अजून कोण आहे? कोणी राहिलंय का? कुणाचं राहिलंय का? नाही. झालं सगळ्यांचं. What's एक मिनिट. Can you rename your this Padmanabhan D as your name? What is your name? Hello. Yeah. What's her name? Jaya Kritiksha. Sai Kritiksha. Jaya Okay. Kritiksha. Jaya Kritiksha. So this is her very first class for the Marathi. Does she know any words in Marathi and all? No, ma'am. Only just Hindi. She knows Hindi. Okay. So actually, this is not the class for her. Okay. Okay. So Ma'am, I'm from. Yeah, we'll talk about it later. Yeah. Okay. Anybody else wanted to join and she has joined? Is it something like that? Or she has, miss, you have joined her for herself or someone else? हाँ, कृतिक्षा, आपके घर में मराठी कौन बात करते हैं? ची आई वाटतं. तेच तर. पण ते वाटतं म्यूट झाल्या का? हा, okay, ठीक आहे, चालेल. तर युग, तू काय म्हणालास? तुला थोडं थोडं वाचता येतं? हा, ठीक आहे. थोडं. बर,
मी एक पॅराग्राफ शेअर करते. आणि आपण बघूया कोण कसं वाचतंय ते. ठीक आहे. चालेल. तर स्नेहा मॅडम थोडंसं लक्ष द्याल. मी पॅराग्राफ शेअर हो हो करताना ते आलं की नाही वगैरे बरोबर. हो 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 सांगते. शिवाजी महाराजांचा शेअर करू का? काय सुरभी? चालेल. चालेल. चालेल का? चालेल. आपण अफजल खानाचा वध बघूया थोडस. एक मिनिट थांब. सॉरी, हे जरा चुकीचं आलं. थोडं प्रिंट व्यवस्थित येत होतं का ग? प्रिंट येत होतं खरं. तुम्ही मोबाईलवरनं जॉईन केलं वाटतं. हो. स्क्रीन उभा दिसतोय ना, मग उभा दिसतंय का? पॅराग्राफ. मी आडवा करते. थांब एक मिनिट. ती एखादी कविता शेअर करू नाही तर मला वाटते पॅराग्राफ जास्त बेटर राहील ना. कविता पॅराग्राफ करतात ना, एक पॅराग्राफच द्यायचं. पहिले पॅराग्राफ आता बघ बरं. हा दिसतंय. जरा खाली करा. एक मिनिट. आता पहिले बघ. हा ठीक आहे. हा इथून ठीक आहे. हा ठीक आहे. दिसतंय? युग दिसतंय तुला? हा. आता नाव घे एकेकाचं आणि सांग त्यांना. ठीक आहे. हा घेते. जे नवीन आहेत त्यांना वाचायला लावायचं पहिले मला. हो. युग दिसतंय तुला? स्क्रीन हा दिसतंय? दिसतंय. हा हा. वाचायला लाग. पहिल्या 3 ओळी वाच. विजापूरच्या दरबारातील गोष्ट. साईडचं हेडिंग पण वाच ना. लालमध्ये ते. आदिलशाही हादरली. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक गाजलेले समशेर बहादर दरबारात हजर झाले होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी सोबनी जातीने दरबारात हजर होती. वाच. ठीक आहे. रमा पण नवीन आहे ना? दरबारापुढे वाचून घेऊ दे त्याला एवढं. हा ठीक आहे. तेव्हाच प्रश्न होता. शिवाजीचा बिमोड कसा करायचा? बर ठीक आहे. बस झालं पुरे. ठीक आहे. ठीक आहे. दुसरं नाव घे ग. रमा नवीन आहे ना? हो. हा रमा पुढचं वाच. बडी साहेबे हिने दरबारातील मॅम मला काही शब्दाचा तो दिसत नाहीये का? नाही. कुठला? सरदार. एक मिनिट थांब. आता बघ बरं. दिसतंय का? सरदारांना खडा सवाल केला. सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. हा बस ठीक आहे. चालेल. हा रमा. हा छान. आता पुढचं घे. पूर्वा. हो मॅम. पुढचा दाखवताय मॅम? हेच वाचायला लाव. काय हा हरकत ठीक नाही. आहे. हाच पॅराग्राफ वाच. ओके मॅम. दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण
दाखवणार, जो तो एकमेकांचे बघू लागला. एवढ्या धिप्पड डोहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. हा ठीक आहे, बस चालेल. ठीक आहे. ईशान, अच्छा, ईशान. हा, पॅरेंट्सनी मदत करू नका. हा, तबकातील विदा खानाने विदा उचलला. तबकातील विदा उचल अफजल खान माखात महानला शिवाजी, कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो. अनिल तसा न सापडला तर त्याला हात मारून विजापुरी आतो. हा ठीक आहे, चालेल चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे. हा, छान. एक पुढचा घ्या. आरव पण आहे ना नवीन? हा, तो मला वाटतं गाडीत आहे. तर अच्छा, मग आरव तिळवेला वाचायला. आरव तिळवे. आरव सगळे अफजल दिसतात ना? हो, हा, दिसतात. हा, हा, बरं. खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून. ठीक आहे, बस तेवढंच आहे ते सध्या. पुन्हा याला रिपीट करू का की नवीन घालू? रिपीटच करा. हे हा ठीक ठीक आहे. आहे. हा. हा, चांगलं. ठीक आहे, हे व्यवस्थित दिसतंय पण आहे ना? हो हो हो, दिसतंय. ओके, चालेल. अजून अंश अमृतकर आलाय का? अंश दिसला नाही मला. नाही ना, ते पार्टिसिपंट्स मध्ये दिसतंय का बघ ना. नाही, दिसत नाही. नाही. बरं, युगचं झालं वाचून, रमाचं झालं, नवीन सगळ्यांचं झालं. ईशान झालं. आरव एक राहिलाय, तो हा, पोचलाय का बघायचं का घरी? विचार ना, विचार. आरव. हो, अवताडे. हा, आरव अवताडे, तू पोचलायस का घरी? म्हणू शकतोस का, वाचू शकतोस? मी तर एका हॉटेलमध्ये मी सांगत होतो. वाच मग. वाच. स्क्रीन दिसत असेल तर वाच. विजापूरच्या दरबारातील गोष्टी शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर झाले. आदिलशाही ठीक आहे, ठीक आहे, बस बस, पुरे चालेल. हा, ठीक आहे. मी स्टॉप शेअर करते. बाकीच्यांचं म्हणजे अनघा, अद्विका आणि निर्मिती, सुरभी, तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक आहे ना? हो. चला, आपण आता हा धडा छान वाचूया. कसा वाटला? इंटरेस्टिंग वाटला?
हो. मॅम माझं वाचायचं राहिलं ना. कुणाचं राहिलंय? मॅम ते जे PDF पाठवलंय त्याच्यामधनं कुठले कुठले पेजेस प्रिंट नाही आउट नाही 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 काढायचे? सध्या त्यातलं कुठलंच घ्यायचं नाहीये. त्यातलं PDF मधलं मी लिहिलं होतं ना, प्रिंटआउट घ्यायचं नाहीये म्हणून सध्या. ओके. सो सध्या हा, तरी नाही घ्यायचं. पुस्तक कुठे गेलं? शिवाजी महाराजांचं पुस्तक दिलं होतं ते कुठे आहे? हो ते आहे. ते घेऊन ये. घेऊन ये. सगळ्यांनी घेऊन बसा ज्यांच्याकडे आहे पुस्तक. हो तेच हा पुस्तक आहे आरव. हा आणि आपण आता ती स्टोरी पान नंबर वाचणार आहोत. 32 म्हणजे कळलं तुम्हाला? 32 पान नंबर 32. मॅम मी बाकीच्यांनी कधी ऐकायचं आहे वाचायचंय? सगळ्या. हे नाही नाही तुमचं वाचून झालं. आता ज्यांच्याजवळ पुस्तक आहे ते पुस्तकातनं वाचतील म्हणून मी स्क्रीनशॉट स्टॉप केलाय थोडा वेळ. ठीक आहे. मॅम ऋत्विक काहीतरी म्हणत होता. तोच ऋत्विक तेच म्हणत होता पुस्तक कुठे आहे म्हणून. अच्छा पुस्तक कुठे? ओके. तर आता बाकीच्यांजवळ पुस्तक आहे म्हणून मी त्यांना पुस्तकातनं वाचायला लावणार आहे. ठीक आहे. तर आपण ऐकणार आहे बाकीच्यांचं पुस्तकातलं वाचन. तर खानाने विडा उचलला झालं होतं का आपलं वाचून? पहिले 2 पॅराग्राफ झालेत. झाले ना? हा मग आता पुढचं वाच. सुरभी आहे का तुझ्याजवळ? आहे. वाच. इथं अफजल खान म्हणजे पासून वाच. कुठपासून? खानाने विडा उचलला झालं ना, तो पॅराग्राफ झाला की त्याच्या खालचा दुसरा पॅराग्राफ नाही आहे का? अफजल खान म्हणजे विजापूर. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईची सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईच्या सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. छान. बस ठीक आहे. निर्मिती मिळालं पुस्तक? हो मिळालं. हा वाचू? पेज नंबर 32. स्वराज्यावरील संकट. शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्ला मसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. ठीक आहे चालेल. आता जिया पुस्तक आहे? वाच. अफजल खानाचे डावपेच. शिवराय प्रतापगडवर गेले. ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगडवर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती.
तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय येथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. हा ठीक आहे बस. अनघा पुढचा पॅराग्राफ वाच. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहकडून सरदारकी देववितो. ठीक आहे छान. चला पुढचं. शेरास सव्वाशेर. खान आपल्याशी. कोण अनघा वाचते की अद्विका वाचते? अनघा. अद्विकानी वाचायचा पुढचं. शेरास सव्वाशेर. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचे निरोप ऐकून अफजल खान हसले. बहुत खुशी. आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजीची काय बिशाद. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाले. ठीक आहे छान. हा ते झाले नाहीये, ते झालाय. ठीक आहे चला. तर अशी ही शिवाजी महाराजांची अफजल खानासोबतच्या भेटीची गोष्ट आहे. कुणाला माहिती आहे का? पुढे सांगू शकतं काय केलं होतं शिवाजी महाराजांनी? मला माहिती आहे. हो का? हा. ड्रेस केलाय. पूर्वानी हँड रेस केलाय. बरं पूर्वा, तुला माहिती आहे का गोष्ट ही अफजल खानाची? हो मॅम. माहिती असेल सांगू शकतेस? हो सांग. मॅम, मलाही माहिती आहे. बरं पूर्वा सांगते पहिले. हो. तर पहिले शिवाजी महाराज आणि औरंगजेब ते दोघं मिळायला गेले होते. तर त्यांची जी तलवार वेगळी आणि ते पण त्यांचे जे लाईक तलवार होते. औरंगजेब नाही ग, अफजल खान. हा, अफजल खान. तर त्यांच्याकडून सगळं तलवार वगैरे घेऊन घेतली आणि लाईक त्यांनी म्हटलं की आपण लाईक हक करू बा. आणि शिवाजी महाराजांच्या
लाईक त्यांची अंगठी होती त्याला लाईक वाघनख वाघनख होते. तर तर त्यांनी तेव्हा हक केला. त्यांच्या खिशामध्ये छोटीशी तलवार होती ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पाठीकडे मारली होती. पण त्यांनी ते सेफगार्ड्स घातले होते म्हणून त्यांना काही झालं नाही. पण त्यांच्याकडे वाघनख होते म्हणून त्यांनी त्यांची स्मॉल इंटेस्टाईन फाडून टाकली होती. बरं, ठीक आहे, चालेल. तर आपण आता याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन, छोटी तलवार वगैरे ते आपण बघूया. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे मराठीमध्ये म्हणतात कोथळा. ठीक आहे, मराठीत त्याला शब्द आहे कोथळा बाहेर काढला. आणि सेफगार्डला म्हणतात चिलखत. खत. हा, माहिती आहेत का हे शब्द कुणाला? चिलखत वगैरे. हो. आणि शिवाजी महाराजांनी काय वापरलं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला? वाघनख. वाघनख. ओके, वाघाची नख अशी. हा, तर त्याच्यात पुस्तकात मी एक फोटो आहे, मी टाकेन तो फोटो याच्यामध्ये ग्रुपवर टाकेल तेव्हा बघाल. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अजून कुणाला काय माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल? कोण सांगू शकतो अजून? आपण पहिलेपासून थोडस घेऊया आता. आता डायरेक्ट अभ्यास, आता गप्पा कमी. चला, शिवाजी महाराजांबद्दल कोण काय सांगू शकतं? मला एकेकानी सांगा. जे माहिती असेल ते सांगा. काय होते त्यांचे गड कसे कुठे होते, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव. मॅम सोपं त्यांच्या सोपं. आईचं नाव जिजामाताबाई आहे. हा, आता मी हँडरेस करायला लावेल, त्यांनीच सांगायचं. म्हणजे ज्यांनी हँडरेस करायचं त्यांनीच बोलायचं पहिल्यांदा. ठीक आहे? ऍड्रेस करा सगळ्या. हा, तर ऋत्विकने केला. ऋत्विक पासून सुरुवात करू. मी प्रत्येकाला विचारणार आहे, जे माहिती आहे ते सांगायचंय. मी तुम्हाला आयडिया दिली की काय सांगू शकता. ठीक आहे, ऋत्विक तू सांग पहिले कुठली एक गोष्ट. म्यूट आहेस तू, अनम्यूट हो. शिवाजी महाराज खूप शूरवीर होते. जेव्हा ते 6 वर्षाचे होते, 16 वर्षाचे होते तेव्हा आईला विचारायचं नाही, तुला म्हणजे माहिती आहे ते सांग म्हणत आहे ना मी. तू बनला होता ना शिवाजी महाराज, तू गेलो होता की त्यांनी शिवाजी महाराजांनी आईकडे बघायला सांगितलं. हो ना? जे माहितीये ते सांग म्हणत आहे मी तुला. तू शिवाजी महाराज म्हणला होता, तू काय वाक्य बोलला होतास शिवाजी महाराजांचं ते बोल. शिवाजी महाराजांनी तू एखादं वाक्य बोलला असशील ना. शिवाजी महाराजांनी अफजल खानला भेटायची शपथ घेतली होती. अरे नाही. भेटायची शपथ नव्हती घेतली रे, मारायची शपथ घेतली असेल. बरं ठीक आहे, तू आठवून ठेव महाराज तोपर्यंत. बनला ना, त्याला 2दा शिवाजी महाराज बनला होता आपल्या कार्यक्रमात. त्याच्यामुळे त्याला कोणतं नेमकं Mix up सांगता झालं. कन्फ्युज होत. हा, ठीक mix आहे, up आठवून झालं ठेव त्याचं. तोपर्यंत. मी विचारते आरव तिळवेला, शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी एक गोष्ट सांग, काही पण. आरव, मॅम त्यांनी खूप सारे गड जिंकले. हा, तर आणि गडाचं नाव सांग एखाद्या. प्रतापगड. ठीक आहे, बर. अनघाद्विका अनम्यूट करा. चला. निर्मितीने हँडरेस केला. अच्छा, हँडरेस आहे का? बरं, एक हँडरेस मिनिट आहे, सांग. मी सांगते. हा. सुरभीचा पण हँडरेस दिसतोय. हा, बरं, निर्मिती पहिले तू सांग, मग सुरभी सांगेल. तोपर्यंत बाकीच्यांनी ज्यांनी हँडरेस केले नाही त्यांनी विचार करून ठेवा. आधीच्या चॅप्टर्स मध्ये जाऊन चेक करा, पहा काय सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, निर्मिती. आवाज येत तुझा नाही. आवाज कट होतोय. तू एक काम करते, हेडफोन्स काढून टाक. आता बोल. हा, सो मी हे हिस्ट्रीमध्ये शिकली होती की जेव्हा शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर पेशवांनी त्यांचा किंगडम हे केला, गव्हर्न केला. बरं, ठीक आहे. आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय, आपण पेशव्यांबद्दल नाही बोलत आहे. तुला शिवाजी महाराजांबद्दल काय माहिती आहे ते सांग. मी आता तुम्हाला हिंट्स दिल्या ना, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला, ते सगळं सांगू शकता तुम्ही. आणि ऋत्विक, हे इमोजीस पाठवायचे नाही अजिबात. त्यांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले होतं. राजे भोसले होतं. व्हेरी गुड, चालेल. सुरभी सांग.
मॅम शिवाजीराजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्मले होते. एका युद्धामुळे त्यांच्या आईला अम, शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यात राहावे लागले. होते. ठीक आहे. हा. तो किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ किल्ला आहे. तर हम्म. त्या किल्ल्याचं नाव शिवनेरी म्हणून बाळाचं नाव शिवाजी असं ठेवले. व्हेरी गुड. मस्त. तर आता 19 फेब्रुवारी कधी येणार आहे? आजची काय तारीख आहे? आजची ठीक आहे. 15. आजची 15 आहे ना. तर पुढच्या रविवारी तुम्ही छान तयारी करून या. आपण त्यांची शिवजयंती आपण छान त्यांची माहिती घेऊन साजरी करूया. चालेल? प्रत्येकाने काहीतरी डायलॉग वगैरे काय पण तुम्हाला जे जमेल ते तयार करून यायचं छान. आणि आता पुस्तक आहे, ज्यांच्याजवळ पुस्तक आहे ते करू शकतात. ज्यांच्याजवळ पुस्तक सध्या नाही आहे त्यांनी माहिती काढून घ्यायची, आई बाबांना विचारायची किंवा गुगलवरनं काढायची. पण ती खरी माहिती असली पाहिजे. ठीक आहे. प्रत्येकाने एक एक छोटा छोटा पॅराग्राफ शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं, हे थोडंसं एका पॅराग्राफ मध्ये लिहून काढा. काय सुरभी, ओके. निर्मिती, जिया, अनघाद्विका. चालेल. तर आपण काय आता सुरभीने सांगितलं शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला, म्हणून त्यांचं नाव शिवबा ठेवण्यात आलं. तर आता अनघाद्विका, चला सांगा अजून काय सांगू शकता. काय शिकले ते लहानपणी, कुठल्या भाषा शिकले वगैरे, थोडस ते आठवा जरा. जेव्हा ते छोटे होते त्यांना हे काय युद्ध कसे करावे आणि हत्ती व घोडे यांची परीक्षा कशी घ्यायची हे शिकवलं होतं. आणि त्यांचे गुरु कोण होते? गुरुचं नाव माहिती आहे शिवाजींच्या? बरं. जिया, चल तू सांग शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द. त्यांनी फर्स्ट नेव्हीचं इम्पॉर्टन्स रेकग्नाइज केले. जवळजवळ 5,000 माणसांनी 65 शिप्स होते त्यांच्याकडं आणि पूर्ण कोंकण कोस्टच्या जवळचं सगळं त्यांनी प्रोटेक्ट करत होते. तर त्यांनी भरपूर दुर्ग बांधले. दुर्ग म्हणजे किल्ले, ते प्रोटेक्ट करतात. त्याला पूर्ण ती समुद्र किनार जी आहे त्यांना सगळं बांधून काढलं आणि ते दुर्गावर त्याच्यावर त्यांनी सैन्य ठेवले, जेणेकरून बाहेरचे शत्रू आतमध्ये येणार नाहीत. ठीक आहे. तर नेक्स्ट कोण आहे? आरव, अजून कोण झाला? आरो, रमा, तुम्हाला काय युग सांगा. तुला काय माहिती आहे का शिवाजी महाराजांबद्दल? शिवाजी महाराज 15 पेक्षा जास्त लँग्वेज माहिती होते त्यांना. ते नाही माहिती मला. ते खरंच आहे का? ते कुठे वाचलं तू? नाही, आम्हाला स्कूलमध्ये सांगितलेलं. बर. त्यांच्या मुलाचं नाव संभाजी राजे होते. संभाजी राजे होते. ठीक आहे, चालेल. रमा, तुला काय माहितीये का अजून? शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता आणि त्यांची मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाली होती. आणि त्यांचा जन्म 19 मध्ये शिवनेरी किल्ल्यामध्ये झाला होता आणि त्याचा राज्याभिषेक आहे तो झाला होता 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यामध्ये. त्यांच्या आईचं नाव होतं राजमाता जिजाबाई आणि बाबांचं नाव होतं शहाजीराजे भोसले. व्हेरी गुड, मस्त. तर झालं सगळ्यांचं सांगून. तर पुढच्या आठवड्यात आपण घेणार आहे छोटासा. कोण आहे? आरव अवताडे. तू राहिलाय तू बाहेर. नाही, त्याच्या मागच्या बाजूला खूप आवाज आहे.
अच्छा, ओके. हम्म. 2 आरव आहेत ना? 2 आरव आहेत ना, एक आरव तिळवे आहे, एक आरव अवताडे आहे. त्यामुळे ठीक आहे, आरव नको. हा, तर झाले. आता मला सांगा तुम्ही डिसेंबरची सुट्टी कशी घालवली? काय 2 महिने सुट्टी मिळाली तुम्हाला ना? 2 काय 3 महिने का ग सुरभी? मराठी शाळेनंतर मराठी शाळेला म्हणत आहे. हा, हो. हो. तो विचार करा पटकन सांगा एकेकाने. ठीक आहे स्नेहा, 1 सेकंद मी हा, चालेल. सांग ना. 3-4 वाक्य सांगा सगळ्यांनी. तयार करा मनात कसं बोलणार आहात आणि शक्यतो मराठीत शब्द वापरा सांगताना, इंग्लिश नको. आपली मराठी शाळा आहे ना, शक्यतो मराठीत शब्द वापरा. बरं, तुम्हाला माहितीये का क्रिसमसला मराठीत काय म्हणतात? कोणाला माहितीये क्रिसमसला काय म्हणतात? क्रिसमस वेकेशन मला मराठीत काय म्हणतात सांगा. नाताळ. नाताळ, बरोबर. मग काय म्हणणार त्याला? नाताळची सुट्टी. बरोबर. मग काय केलं नाताळच्या सुट्टीत ऋत्विकनी? मॅम मी आपल्या आई बाबांसोबत भोपाळमध्ये फिरायला गेलो होतो. भोपाळ म्हणजे बाबांचं गाव आहे. अच्छा, मग काय काय बघितलं भोपाळमध्ये? मी भोपाळमध्ये आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मग तिकडे आम्ही फ्रेश झालो. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो खायला. मग आम्ही म्युझियमला गेलो. मग जंगल सफारीला. मग आम्ही बोटिंग करायला गेलो. मग आम्ही बाबांची स्कूल पाहायला गेलो. मग आम्ही वापस हॉटेलला आलो. मग स्कूलला काय म्हणतात मराठीत? शाळा. हा, तर मग आम्ही तिकडे मग आम्ही खाल्लं. मग नेक्स्ट दिवशी पण मग आम्ही पचमढीला गेलो. पचमढी मध्ये आम्ही खूप सारे सुंदर माउंटेन पाहिले. माउंटनला काय म्हणतात मराठीत? माउंटनला खूप सारे सुंदर पहाड पाहिले. डोंगर. डोंगर पाहिले खूप सारे. आणि खूप सारे ते मंदिर पण होते असे. आणि मग आम्ही हॉटेलला आलो. मग मला तिकडे नवीन मित्र मिळाला. मी त्याच्यासोबत 1 तास खेळलो. मग आम्ही सन पॉइंटला गेलो. तर मग आम्ही सन पाहिला. तो असा डोंगरापासून असं जात होता. मग आम्ही हॉटेलला आलो. मग आम्ही खाल्लं पिलं आणि मग आम्ही झोपून गेलो. मग सकाळी आम्ही त्यांना राहायचे पैसे देऊन हॉटेलवाल्यांना मग आम्ही गेलो भोपाळला वापस. मग येताना दुसऱ्या हॉटेलला गेलो. मग त्याच्यानंतर रात्र झाली होती. त्याच्यामुळे मग आम्ही कुठे बाहेर नाही गेलो. आणि मग त्याच्यानंतर मग नेक्स्ट दिवशी आम्ही फन वर्ल्डला गेलो. जिकडे असं हे असतं घसरगुंडी वगैरे असं. तिकडे आम्ही गेलो. मग तिकडे आम्ही गेलो. तिकडे पण आम्ही खूप मजा केली. मग कुल्फी खाल्ली. मग आम्ही हॉटेलला आलो. मग नेक्स्ट दिवशी मी नागपूरला गेलो. आणि तिकडे मी गणेश टेम्पलला गेलो. गणेशच्या मंदिरामध्ये गेलो. तिकडे थोडा अर्धा तास राहायला खूप गर्दी होती. मग आम्ही घरी आलो. मग आम्ही आमच्या आजी आबांच्या घरी आलो नागपूरला. आणि मग तिथून आम्ही तिथून बँगलोरला वापस आलो. वा, छान.
अगदी सविस्तर माहिती दिलीस तू. म्हणजे असतं ना आपलं की पर डे कसं तुम्ही स्पेंड करा, भोपाळला हा? जायचं त्याचं आणि सगळं. धमाल धमाल मजा केली. हो, ठीक मस्त आहे. मजा केली आहे. तर आता कुणाला आपल्याला आणि भोपाळला जायचं असेल तर आपण ऋत्विकला विचारूया करेक्ट. की काय काय बघायला छान आहे तिथे. काय ऋत्विक सांगशील ना? त्यांना म्हणजे आमच्या शाळेने क्रिसमसचे खूप सारे सुट्ट्या दिल्या होत्या ना त्याच्यामुळे. अच्छा. छान छान चालेल. मग आता आम्ही थर्सडेवर आलो आणि मग 3 दिवस घरी राहिलो होते. मग मंडेला शाळा होती. छान छान खूप छान. तर सोमवार आता कुणाला विचारूया? आरव तिळवे. आरव तिळवे मला भेटलेला बंगलोरला. अच्छा. काय आरव भेटलो ना आपण? हा. बेंगलोरला ना चल सांग तुझी सुट्टी कशी घालवली तू? थोडक्यात सांग हा. कुठे कुठे गेला होता आणि काय कुठल्या कुठल्या गावाला गेला होता, काय काय पाहिलं? मॅम मी असं गावाला कुठे नाही गेलो. मी फक्त मॅम आम्हाला फक्त 15 का 20 दिवसच सुट्टी दिली होती. फक्त 15 का 20 फक्त? इथे मॅम फक्त एक आठवडाच दिली होती. डिसेंबर डिसेंबर ठीक आहे. 25 ला दिली होती. बरं ठीक आहे. काय केलं ते सांग ना. कुठे गेला होतास का? मॅम नाही आम्ही इथंच होतो. मी माझे मित्र पण होते इथं. मी त्यांच्या बरोबर खेळत होतो काहीतरी खेळायचं. खूप गेम्स. छान. छान गेली सुट्टी तुझी. हा. निर्मिती. मी माझी सुट्टी नागपूरमध्ये स्पेंड केली आणि 2-3 दिवसानंतर नागपूरमध्ये आल्यानंतर आम्ही शेगावला गेलो. मग गजानन महाराजांचं दर्शन केल्यानंतर मी आजारी पडली म्हणून मला काही करता नाही आलं म्हणून मी मोस्टली बरं. स्पेंड केली म्हणजे काय? उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली असं विचारलं ना मी तुला. हलवली. घालवली. ठीक आहे. मस्त. चालेल. रमा, तू काय केलंस सुट्ट्यांमध्ये? मला सुट्टी नव्हती. माझी परीक्षा सुरू होती. हो. काय गेलीस? काय? नाताळच्या सुट्ट्यांमध्ये परीक्षा होती? हो. बरं ठीक आहे. चालेल. जिया. मॅम माझ्या सुट्टीत खूप कॉम्पिटिशन झाले. मराठी शाळेची सुट्टी होती, खरं शाळेची नव्हती माझी जास्त. मी एका युनिव्हर्सिटीला जाऊन 25,000 प्राइज जिंकले. वा, काय होतं ते कॉम्पिटिशन? कशी कॉम्पिटिशन होती? एक क्विज होतं फायनान्शियल लिटरसीची. त्याच्यात क्लासेस 8 to 12 होते आणि त्याच्यात सेकंड प्राइज मिळालं. वा, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. मस्त मस्त. आणि कुठे होता? इथे बंगलोरलाच होती का? हा, क्राइस्ट युनिव्हर्सिटीमध्ये. ला होती. व्हेरी गुड. मस्त. एकदम छान. युग, तू सांग. तुला होती का सुट्टी नाताळाची? 7-8 दिवस होती. 6 दिवस तर असेच खेळता खेळता घालवले. त्यांना माझी स्पर्धा होती समुद्रात 2 किलोमीटर मालवणमध्ये. समुद्रात पोहलास तू? हा. अरे वा. स्मिता मॅडम हँग झाले. स्मिता मॅडम हँग झाल्यात वाटतं. ठीक आहे. छान. अजून कोण आहे? अनघाद्विका. सांगा. आम्ही नाताळाच्या सुट्ट्यामध्ये कुठे गेलो नाही. आम्ही बेंगलोरलाच होतो. आम्ही जगन्नाथ मंदिरला गेलो बेंगलोरमध्ये. आणि आम्ही खेळत होतो. खेळत होतात. अच्छा. ठीक आहे. अद्विका, अजून काय सांगायचं तुला? मॅम आम्ही पुस्तक वाचलं. अरे वा, छान. आता कोण राहिलं?
पूर्वा आणि ईशान, तुम्ही सांगता का काय केलं? मॅम आम्हाला 10 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. आम्ही केरलाला गेलो होतो. आम्ही बोटिंग केले, बीचेसवर गेलो आणि मग मी स्विमिंग पण केली थोडी हॉटेलमध्ये. आम्ही मग येता येता आम्हाला भूक लागली होती तर आम्ही रेस्टॉरंटवर थांबलो आणि मग आम्ही एका हॉटेलवर जाऊन आम्ही झोपलो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही अजून कोणत्या तरी बीचवर गेलो. आम्ही खेळलो आणि वापस आम्ही तिथून बँगलोरला निघालो. छान. मला कोण सांगेल बीचला मराठी शब्द काय आहे? कोण सांगेल? बीचला मराठीत काय म्हणतात? समुद्र किनारा. बरोबर. किनारा, तट. किनारा. बरोबर. आणि स्विमिंगला मराठी शब्द काय आहे? पोहता. पोहणे. बरोबर. आता कोण सांगते? सुरभी सांगतेस? ओके. तर मी माझ्या नाताळाच्या सुट्टीत दांडेलीला गेले होते. तर मग तिथे आम्हाला ते आमचे टुरिस्ट गाईड आम्हाला एका फॉरेस्ट वॉकला घेऊन गेले होते. म्हणजे तिथे खूपच असे घनदाट जंगल होतं एक. मग तिथून आम्हाला एक मोराचं पीस सापडलं. मग ते घेतलं बरोबर आणि मग नंतर चालून नंतर मग एक मोठी रिव्हर होती. तर मग तिथे एक मस्त 2-3 फोटो काढले आणि मग आलो. नंतर 2-3 दिवस त्याच रिसॉर्टमध्ये कसे बसे घालवले. पण रिव्हरला काय म्हणतात मराठीत? सांगा आता एका मागे एक. नदी. नदी. बरोबर. नदी. बोलताना आपण मराठी शब्द वापरायचे. रिव्हर नाही म्हणायचं, नदी म्हणायचं. ओके. ओके. ठीक आहे. आता कोण राहिलं? गाईडला काय म्हणतात? गाईडला मॅम तुमचा आवाज येत नाहीये. हो माझं ना काहीतरी खूप आय डोंट नो माझ्यासाठी आहे का? नाही माझ्यासाठी पण खूप बारीक येतोय मॅम आवाज. आता ठीक आहे. हा नाही अजून. बरं ठीक आहे चालेल. हा आता ओके. हा वेळ नाही, तशी होत आली आपली. गाईडला काय म्हणतात? हा गाईड गाईड गाईडला काय म्हणतात? आणि गुरुकिल्ली. गुरुकिल्ली नाही, ती गुरुकिल्ली वेगळी. मार्गदर्शक. मार्गदर्शक. ओके. ठीक आहे. चालेल. चला भेटूया. सगळ्यांचं झालं सांगून? अजून कोणी राहिलाय? तर पुढच्या शनिवारी भेटूया, रविवारी भेटूया आणि प्रत्येकाने एक छोटा पॅरेग्राफ शिवाजी महाराजांबद्दल बोलायचंय सगळ्यांनी. मॅम दोन्ही दिवस लॉग इन करू शकतो? पोवाडा वगैरे म्हणायचा असेल तर पोवाडा दोन्ही दिवस म्हणजे एक मोठ्या गटात आणि एक बालरंग मध्ये का? मी विचारते. हो मॅम. नाही आपण फोनवर बोलूया. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लिहा आणि कुणाला पोवाडा येत असेल, कुणाला काही म्हणायचं असेल, शिवाजी महाराजांवरची कविता वगैरे असेल तर लक्ष ठेवा आणि आपण साजरी करूया जयंती. ठीक आहे. पुढच्या रविवारी भेटूया. ठीक आहे. चालेल. हा चला. कुणाला काही विचारायचं अजून? नाही ना? चला भेटूया मग. चालेल. हा ठीक आहे. मीटिंग. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम.